नमस्कार. शेती बाजारात सध्या खूप काही घडामोडी होत आहेत. कापूस आणि सोयाबीनचे भाव अचानक वाढले आहेत आणि त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्येही एक उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आज आपण ह्या तेजीमागे नेमकं काय आहे आणि बाजाराची एकूण स्थिती काय आहे हे समजून घेणार आहोत. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की कापूस आणि सोयाबीनच्या दरात अचानक इतकी तेजी का आली? ही फक्त काही दिवसांपुरती आहे की यामागे काही मोठी कारणं दडलेली आहेत? चला याचाच शोध घेऊया. सुरुवात करूया त्या दोन मुख्य पिकांपासून ज्यांनी सध्या बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हो, कापूस आणि सोयाबीन. सगळ्यात आधी बघूया कापूस. कापूस म्हणजे काय तर अनेक शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा आधार. आणि याच कापसाच्या बाजारात सध्या एक जबरदस्त तेजी आलेली दिसतीये, जी खरं तर अनेकांसाठी अनपेक्षित होती. आणि भाव काय मिळतोय बघा. प्रति क्विंटल तब्बल 8,200 ते 8,700 रुपये. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत ही एक मोठीच उडी आहे. शेतकऱ्यांना नक्कीच थोडा दिलासा मिळालाय. पण खरा प्रश्न हाच आहे की ही तेजी अशीच टिकून राहील का? आता कापसानंतर बाजारातलं दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे सोयाबीन. आपल्याला माहीतच आहे तेल आणि पशुखाद्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे. आणि सध्या सोयाबीन पण भाववाढीच्या लाटेवर आहे. सोयाबीनला सध्या दर मिळतोय 5,200 ते 5,700 रुपये प्रति क्विंटल. खाद्यतेल आणि पोल्ट्री उद्योगाकडून मागणी वाढल्यामुळे दरांना चांगला सपोर्ट मिळालाय. त्यामुळे बाजारातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह दिसतंय. बरं, आता कापूस सोयाबीन तर झालं, पण इतर फळं आणि भाजीपाला पिकांची काय परिस्थिती आहे त्यावर पण एक नजर टेकूया. चला सुरुवात करूया आल्यापासून. आपल्या स्वयंपाकघरात आलं लागतंच आणि त्यात सणासुदीचे किंवा लग्नसराईचे दिवस असले की मागणी खूप वाढते. आणि सध्या बाजारात नेमकं तेच घडतंय. आल्याचा भाव सध्या गेलाय 3,000 ते 4,800 रुपये प्रति क्विंटल. याचं मुख्य कारण आहे लग्नसराई. मागणी वाढली की दर वाढणारच, त्यामुळे आल्याचे दर चांगलेच वधारले आहेत. आता वळूया केळीच्या बाजाराकडे. केळी एक असं पीक आहे ज्यावर हवामानाचा थेट परिणाम होतो आणि सध्या जो कडक उन्हाळा आहे ना, त्याचा परिणाम बाजारात स्पष्टपणे दिसतोय. केळीचा दर आहे 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल. आता हे थोडं आश्चर्यकारक वाटू शकतं, कारण इतक्या उन्हामुळे बाजारात आवक कमी झालीये. पण तरीही दर स्थिर आहेत. हे मार्केट किती बॅलन्स्ड आहे याचे एक उत्तम उदाहरण आहे. आणि या सेगमेंटमधलं शेवटचं पीक गवार. गवार ही अशी भाजी आहे जिच्या दरात नेहमीच मोठे चढ उतार बघायला मिळतात. आणि सध्या तर तेजीचा ट्रेंड एकदम स्पष्ट आहे. गवाराला भाव मिळतोय तब्बल 5,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल. हा दर खूपच जास्त मानला जातो. बाजारात आवक कमी आहे आणि मागणी मात्र टिकून आहे. त्यामुळे गवारच्या दरांनी सध्या एक नवीन उच्चांक गाठलाय. ठीक आहे, आपण दर तर बघितले, पण या सगळ्यामागे नक्की काय कारणं आहेत? ही दरवाढ का होतीये? चला आता हे समजून घेऊया. तर या दरवाढीमागे मुख्यत्वे 3 कारणं दिसतात. पहिलं म्हणजे कापसासाठी CCI म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून होणारी खरेदी. ही सरकारी संस्था जेव्हा कापूस खरेदी करते तेव्हा बाजारातला पुरवठा कमी होतो आणि साहजिकच दर वाढतात. दुसरं कारण म्हणजे आल्यासारख्या पिकांसाठी कमी आवक आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी. आणि तिसरं जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे हवामान. अवकाळी पाऊस आणि प्रचंड उन्हाळा याचा फटका अनेक पिकांच्या उत्पादनाला बसलाय, ज्यामुळे पुरवठा कमी झालाय आणि दर वाढलेत. चला तर मग आता या सगळ्या माहितीला एकत्र करून पाहूया की बाजाराचं एकूण चित्र काय सांगतंय. हा तक्ता बघा, आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल. कापूस आणि सोयाबीनचे दर एकदम स्थिर आणि मजबूत आहेत. आले आणि केळीचे भाव मागणी पुरवठ्यानुसार बॅलन्स आहेत. पण खरं लक्ष वेधून घेतलंय ते गवारने, ज्याचे दर खूपच वाढले आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाजारात सध्या तेजीचं वातावरण आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कापूस आणि सोयाबीनने बाजारात परत एकदा जोर पकडलाय. आणि हीच सकारात्मकता आपल्याला इतर पिकांमध्येही दिसतीये. एकूणच शेतकऱ्यांसाठी सध्याचं चित्र आशादायक आहे असं म्हणायला हरकत नाही. पण या सगळ्याच्या शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. बाजारातल्या या बदलांचा शेती क्षेत्रावर दूरगामी परिणाम काय होईल यावर नक्कीच विचार व्हायला हवा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.